आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो आहे. तो पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ अ स्पॅन 6 मीटर स्पॅन इज सब्जेक्टेड टू अ कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 18 किलोन्यूटन ॲट अ 4 मीटर फ्रॉम द लेफ्ट सपोर्ट, कॅल्क्युलेट द फॉलोइंग. तर तुम्हाला याची डायग्राम बनवता यायला पाहिजे. बघा डायग्राम काही दिलेली नाही आहे, डायग्राम आपल्याला बनवायची आहे. अ सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात, मी आलो या ठिकाणी असं बाण मारून दिले, हा झाला आपला सिम्पली सपोर्टेड बीम. पुढे आपल्याला काय म्हणतो आहे, अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 6 मीटर, त्याची लांबी किती आहे 6 मीटर. ठीक आहे. सब्जेक्टेड टू कॉन्सन्ट्रेटिंग लोड म्हणजे पॉईंट लोड, कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 18 किलोन्यूटन ॲट 4 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. हा ए आहे समजा, हा बी आहे. या लेफ्टच्या सपोर्टपासून, लेफ्ट म्हणजे हवाला ए सपोर्ट, या ए सपोर्टपासून 4 मीटरवरती. आता 4 मीटर म्हटल्यावरती किती, 3 तर निम्मा राहतो, 4 म्हटल्यावरती थोडा पुढे. तो 4 मीटरच्या अंतरावर आपण काय करतो आहे, 18 किलोन्यूटनचा लोड लावतो. हा 18 किलोन्यूटनचा लोड झाला. तो 18 किलोमीटरचा लोड आपण लावून दिला. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, इथून इथपर्यंत तुमच्या लक्षामध्ये काय येते की ए पासून त्या लोडपर्यंत अंतर किती दिलं आहे त्याने, 4 मीटर. इकडे जर 4 मीटर असेल तिकडे 2 मीटर होईल, कारण की टोटल लांबी किती आपल्याकडे, टोटल लांबी 6 मीटर आहे. हे कळलं का नाही. सिंपल बात आहे. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात, मी काढून टाकला, लांबी त्याची 6 मीटर आहे. ते म्हणतात की कॉन्सन्ट्रेटेड लोड 18 किलोमीटरचा लागतो, 4 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. तर लेफ्ट सपोर्ट 4 मीटर लागणं म्हणजे निम्म्यापेक्षा थोडा पुढे लागणं. आणि तेच आता आपल्याला काय म्हटलं की पोझिशन काढा आणि ती कॅल्क्युलेट द पोझिशन अँड द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम डिप्लेक्शनची पोझिशन काढायची. मॅक्झिमम डिप्लेक्शन, स्लोप ॲट मिड स्पॅनला स्लोप काढायचा आहे, आणि डिप्लेक्शन ॲट अ पॉईंट लोड, आणि जिथं पॉईंट लोड लागले ना त्या ठिकाणी आपल्याला डिप्लेक्शन पण काढायचं आहे. ते सगळे गोष्टी आपण फास्ट सोडूया. बघा स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेट रिॲक्शन कसं काढणार तुम्ही, सिम्पल आहे. वरून येणारा एकटा 18 आहे, यूज म्हणायचा, यूज समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. वरून येणारा एकटा 18 आहे, खालून कोण जातो आहे, आर ए प्लस आर बी. इक्वेशन नंबर 1 झालं. यूज समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. उभे राहायचं ए वरती, तो खाली जाणाऱ्या मुवमेंट इज इक्वल टू वरती जाणारे मुवमेंट, खाली जाणारे मुवमेंट किती, 18×4. तो इथे काय लिहिणार, 18×4 इज इक्वल टू वरती जाणारे मुवमेंट कोणी, आर बी आपला. तो काय बोलणार मी, आर बी इंटू, तुम्ही इथं उभे आहात ए वरती, आर बी किती लांब आहे तुमच्यापासून 6, तो 6. याच्यावरून आपल्याला काय होईल बरं का, तर आर बीची व्हॅल्यू जर आपण काढली तर होईल ती 12. किती म्हणजे 12 किलोमीटर. आपण कॅल्क्युलेट करू शकतो आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये. करून बघा, तर आपण जर करून बघायला गेलं तर किती, 18×4 अल्फा इक्वल आर बी म्हटल्यावर ते अल्फा एक्स गुणिले 6. तो शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल किती येते बरं का, 12. तो 12 येऊन गेला. आता हा जर का समजा 12 येतो आहे तर आपण याला या पहिल्या इक्वेशनमध्ये टाकणार, पुट इन 1. तर पहिल्या इक्वेशनमध्ये जर का टाकायला गेलो तर काय येईल, तर पहिलं इक्वेशन 18 इज इक्वल टू आर ए प्लस 12. मला आर ए काढायचं, तो आर ए काय येईल बरं का, 18 - 12 बरोबर 6 किलोन्यूटन. आर ए पण आला, आर ए आला, आर बी आला. तो आर ए आला, आर बी आला. आता आपण काय करणार, आर ए आर बी आल्यानंतर आपली स्टेप असते पुढची, मुवमेंट इक्वेशन. स्टेप नंबर 2 काय असते, स्टेप नंबर 2 मुवमेंट इक्वेशन काढण्यासाठी पुन्हा तुम्हाला बीम बनवावा लागेल. तो मुवमेंट इक्वेशन काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा बीम बनवावं लागेल. बनवा या पद्धतीने. हा आपलं काय आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे. या 4 मीटर अंतरावरती ए पासून, हा ए होता, हा बी होता, याला आपण समजा सी म्हणून देऊ. इकडे आहे 4 मीटर, इकडे आहे 2 मीटर. ठीक आहे. तो इकडे आहे हा 4 मीटर, इकडे 4 मीटर, इकडे 2 मीटर. डन झालं. इकडे रिॲक्शन किती आली बरं का, एला रिॲक्शन आली आहे 6 किलोन्यूटनची, आणि इकडे रिॲक्शन आली आहे 12 किलोन्यूटनची. डन आहे पण. ठीक आहे. चला मी तुम्हाला अगोदर सांगितलं, सेक्शन नेहमी कुठे घ्यायचं, इकडच्या कोपऱ्याला एक्स सेक्शन. आणि याचं अंतर किती होऊन जाईल बरं का, तर ए पासून जर का आपण इथपर्यंत अंतर बघायला गेलो तर एक्स अंतर होऊन जाईल. नंतर याचं काम झालं. पुढचा लोड कोणता आहे बरं का, हा लोड आहे 18वाला. याचं अंतर किती असेल बरं का, इथून इथपर्यंत टोटल एक्स आहे, त्याच्या इकडे कोणी राहते, 4 राहतो, त्यामुळे अंतर काय होऊन जाईल, एक्स - 4. ते एक्स - 4 आपलं अंतर येऊन गेलं. तर टोटल डिस्टन्स एक्स आलं, आणि या लोडपासून या एक्स सेक्शनपर्यंत किती आहे, एक्स - 4. कसं काढलं बरं का, या टोटल एक्समधून या लोडचं इकडचं मायनस करून टाकायचं, एक्स - 4 आलं. मग आता आपण पुढे जाणार. मग पुढे काय करतो बरं का, मी राहतो सेक्शनवरती उभा राहतो. मी तर काय बोलतो बरं का, वरती जाणारी पॉझिटिव्ह मुवमेंट, खाली जाणारी निगेटिव्ह मुवमेंट. तो आपण काय करणार बघा, आता चेक करा. तो आपल्याकडे काय असं असतं, एम एक्स बराबर EI dy/d2y/dx² बराबर. चला लागा का मला, इथं उभं राहते, वरती जाणारा पॉझिटिव्ह राहणार आहे 6 इंटू किती लांबी बरं का, 6 तुमच्यापासून बघा तुम्ही इथे, आणि 6 इथं लागतो आहे, अंतर किती एक्स, तो 6 इंटू एक्स. पुढे जर आपण बघायला गेलो तर किती बरं का, आता 6 इंटू एक्स. नेक्स्ट हा झाला वरती, मायनस हा खाली जातो आहे, -18 इंटू किती आहे, एक्स - 4. राईट, -18 इंटू एक्स - 4. हे इक्वेशन मी सरळ मुवमेंटचं इक्वेशन बनवलेलं आहे. ते मुवमेंटचं इक्वेशन बनवताना कंपार्टमेंट टाका, हे कंपार्टमेंट टाकून दिलं, हे कंपार्टमेंट झालं. पुढे चला. आता पुढे असते आपल्याकडे स्टेप नंबर 3, स्लोप इक्वेशन. काय असतं आपल्याकडे, स्लोप इक्वेशन कसं काढणार. स्लोप इक्वेशन काढण्यासाठी तुम्हाला इंटिग्रेटिंग दी मुवमेंट इक्वेशन काय बोलावं लागेल, इंटिग्रेटिंग द अबो इक्वेशन म्हणजे कोणतं, मुवमेंटचं इक्वेशनला इंटिग्रेट करा. मग करा ना इंटिग्रेट, काही प्रॉब्लेम नाही आहे. याला जर इंटिग्रेट करायला गेलो तर काय होईल बरं का, EI
dy बाय dx एक dy बाय dx चालला जाईल इज इक्वल टू 6 इंटू तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायचं आहे एक कॉन्स्टंट टेकिंग कॉमन 6 कॉमन आला पण एक्सचं इंटिग्रेशन काय येईल एक्सच्या डोक्यावरती एक होता एक्स स्क्वेअर बाय 2 डॅश 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 मारला -18 इथे बघा एक्स -4 त्याच्या डोक्यावर पूर्ण होता आता काय होईल एक होता ऑलरेडी एक होता एक प्लस एक किती होईल 2 डिवाइड बाय काय होईल हा 2 आणि कंपार्टमेंटच्या बाहेर काय करतो आपण प्लस C1 करतो प्लस काय करतो C1 करतो कारण की इंटिग्रेशन घेतल्यानंतर लास्टला तुम्हाला C1 लिहिणं आहे. आता आपण काय करणार स्टेप 4 आपली तो स्टेप 4 काय आपली आता काय आता डिफ्लेक्शन इक्वेशन आता काय आपल्याकडे डिफ्लेक्शन इक्वेशन आता डिफ्लेक्शन इक्वेशन आपल्याकडे आहे ते कसं येईल बरं का आता तो ई आय वाय इज इक्वल टू कसं करणार डिफ्लेक्शन इक्वेशन याचं इंटिग्रेशन घ्या 6 इंटू एक्सचा वरती 2 होता आता काय म्हणजे 3 आणि तो 3 जर खाला तर 3 दुने काय म्हणजे 6 कंपार्टमेंट टाकला -18 एक्स -4 त्याचा काय होता 2 होता तो काय म्हणजे 3 आणि तो 3 खाला तर 3 दुने 6 होऊन जाईल राईट पुढे काय आता C1 आहे तो C1 एक्स होऊन जाईल आणि प्लस बाहेर काय म्हणजे C2 हे आपण केलेलं आहे तो नेहमी काय होतं डबल इंटिग्रेशन तुम्ही जेव्हा घेताय तो C1 एक्स प्लस C2 होऊन जाईल पुढे जाऊया तर या पद्धतीने आपले हे आता हे आलं मुवमेंटचं इक्वेशन हे 2 नंबर आलं स्लोपचं इक्वेशन आणि हे आलं डिप्लेशनचं इक्वेशन परंतु तुम्हाला काय करावं लागेल बाउंड्री कंडिशन अप्लाय करून C1 आणि C2च्या व्हॅल्यू काढाव्या लागतील मग काढून टाकूया चला तो यूज बाउंड्री कंडिशन स्टेप नंबर 4 यूज बाउंड्री कंडिशन मग बाउंड्री कंडिशन वापरा बाउंड्री कंडिशन जर तुम्ही वापरली तर काय एक्स इज इक्वल टू 0 वाय इज इक्वल टू 0 राईट दुसरी बाउंड्री कंडिशन वापरा काय बरं का एक्स इज इक्वल टू टोटल लांबी किती हे 4 आणि 2 6 तो जेव्हा एक्स इज इक्वल टू 6 असतो तेव्हा सुद्धा वाय काय असतो 0 मग तुम्ही ते काय करा आता ही दुसरी कंडिशन उचलून आपण कुठे टाकत असतो आपल्या डिप्लेशनच्या इक्वेशन नंबर 3 मध्ये तर आपण ते सांगणार तसं की पुट इन तो अबो इक्वेशन कोणतं वालं डिप्लेशनचं इक्वेशनमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू 6 आणि वायची व्हॅल्यू 0 टाकून विषय करायचा आहे म्हणजे करूया मागच्या बाजूला काय बरं का तो ई आय वाय बरोबर 6 इंटू एक्सचा ई आय वाय बरोबर 6 इंटू x3/6 कंपार्टमेंट टाकला इकडे काय -18 इकडे काय -18 x -4 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6 कंपार्टमेंट टाकला पुढच्या याच्यामध्ये काय बरं का 6 प्लस C1 एक्स प्लस C2 तो ज्या गोष्टी मला दिसत होत्या डोळ्यांना त्या मागच्या गोष्टी पुढच्या याच्यावर कागदावर लिहून टाकल्यात 6 -x 18 x -4 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6 ठीक आहे चलो आहे तिथे सरळ मला दिसायला भेटा अजून सिम्प्लिफाईड करू शकता तुम्ही नाहीतर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जसं दिसतं तसं टाका काय टाकायचं आता तुम्हाला बघा तुम्हाला काय आलं की एक्स इज इक्वल टू 6 असतो तिथं वाय इज इक्वल टू काय असतो 0 मग हे उचलून तुम्ही काय करा कॅल्क्युलेट टाका वाय इज इक्वल टू जिथे 0 टाकणार मी तर अख्खी टर्म इकडची 0 होऊन जाईल आता इथं 6 कट करू शकता हा 6 वरती आणि खालचा 6 कट झाला बरोबर ना वरती पण खाली बी 6 कट झाला एक्स क्यूब उरतोय फक्त मग एक्स क्यूबला तुम्ही काय करणार एक्स क्यूब म्हणजे 6चा क्यूब एक्सच्या ऐवजी काय टाकायचं 6 एक कंपार्टमेंटच्या ऐवजी आता -18 इथे काय 6 -4 म्हणजे आगे कॅन्सल होणार नाही डिवाइड बाय 6 इथे काय प्लस C1 एक्स मला C1 माहिती नाही एक्सची व्हॅल्यू किती आहे 6 आणि C2 काय असतो आपला 0 तर मी काही टाकत नाही C2ची व्हॅल्यू काय असते 0 मी काही टाकत नाही बघा बरं पुढे काय आता 0 अल्फा इक्वल 6चा क्यूब पुढे काय -6चा क्यूब मायनस डबा बाय डबा वरती किती 6 -4 ब्रॅकेटच्या बाहेर गेलो त्याचा क्यूब करायचा आहे त्याचा क्यूब डिवाइड बाय 6 ठीक आहे पुढे जाऊया प्लस इथे काय दिलं C1 म्हणजे मला माहीत नाही अल्फा एक्स इंटू 6 रेट 6 टाकला शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल ही आन्सर येईल तुमचं C1चं आता C1चं आन्सर किती आलं बरं का तो C1चं आन्सर या केसमध्ये आलेलं आहे तुम्ही एकदा चेक करू शकता आता काही गाई गडबडमध्ये माझ्याकडून जर का चूक झाली असेल तुम्ही दुरुस्त करून टाकायची -35.77 आज C1ची व्हॅल्यू आली तर C1 पण आला आणि C2 पण आला तो आफ्टर काय बोलणार आफ्टर C1 इज इक्वल टू आफ्टर पुटिंग C1 बराबर -35.77 अँड C2 बराबर 0 या दोन व्हॅल्यू तुम्ही जर टाकल्या तर तुमचं स्लोपचं आणि डिप्लेशनचं इक्वेशन कसं बनतं बघा तर आपण आता पुन्हा स्लोप आणि डिप्लेशनचं इक्वेशन लिहितो द स्लोप इक्वेशन इथं लिहितं स्लोप इक्वेशन काय येईल बरं स्लोप इक्वेशन चेक करा चला लिहून टाकूया स्लोप इक्वेशन आपल्याकडे येईल आफ्टर ती व्हॅल्यू टाकल्यानंतर ई आय dy बाय dx चेक करा तुम्ही हां dy dx इज इक्वल टू काय 6 इंटू एक्सचा स्क्वेअर बाय 2 स्लोप इक्वेशन लिहितो -18 ते कंपार्टमेंट साईडला करून टाका -18 ब्रॅकेटमध्ये x -4 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 ठीक आहे पुढे प्लस C1
आता C1ची व्हॅल्यू तुम्ही काढली होती ती किती होती -35.77. एक काम करा, ब्रॅकेट टाका, त्या ब्रॅकेटमध्ये काय लिहा -35.77 लिहून टाका. आता तुम्हाला हे बी करता येईल की या मायनस आणि प्लस निगेटिव्ह होऊन जाईल, तुम्हाला लिहून टाका वाटलं तर काही प्रॉब्लेम नाही. तो हे इक्वेशन आपलं झालं. हे इक्वेशन कशाचं झालं बरं का, हे इक्वेशन आहे आपलं स्लोपचं इक्वेशन. तुम्ही आता डिप्लेशनचं इक्वेशन घ्या. डिप्लेशनचं इक्वेशन काय बरं, हे बघा EIY = 6 × x³/6. हा 6 कॅन्सल करू शकता. -18 x - 4 त्याचा क्यूब/6, ठीक आहे, प्लस C1 म्हणतोय तो. C1 म्हणजे काय, -35.77 × x आणि प्लस C2 म्हणजे 0 आपण काही घेणार नाही. ते इक्वेशन येऊन गेलं आपल्याकडे, डिप्लेशन इक्वेशन. हे आपल्याकडे डिप्लेशनचं इक्वेशन आलेलं आहे. तर मग आता डिप्लेशनचं इक्वेशन आलं, स्लोपचं इक्वेशन आलं. आता जो प्रश्न तुम्हाला विचारतो त्याचा आन्सर द्यायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता तर प्रश्न काय विचारतो एकदा चेक करून घ्या. प्रश्न काय विचारतो एकदा चेक करून घ्या. तो हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला होता. प्रश्न काय विचारतो एकदा चेक करून घ्या. तर प्रश्न आपल्याला काय विचारते बघा. हे सगळं झालं आता आपलं. द पोझिशन अँड द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम डिप्लेशन, राईट. तर आपल्याला ती काय फाइंड आउट करायला लावली, त्याने ती पोझिशन फाइंड आउट करायला लावली आहे. द पोझिशन अँड द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम डिप्लेशन, ठीक आहे. मग बघा, मॅक्झिमम डिप्लेशनची पोझिशन काढायची आहे. तर आपली पुढची स्टेप राहणार आता. तर पुढची स्टेप आपली काय राहणार आता, पुढची स्टेप, ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप, तो स्लोप आणि डिप्लेशनची इक्वेशन आता तयार झालेली आहेत. आता आपल्याला एक गोष्ट काढायची आहे. पहिलं त्याने मला काय शोधायला लावलेली आहे, द पोझिशन अँड व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम डिप्लेशन. ते मॅक्झिमम डिप्लेशन कुठे करतं, द पोझिशन अँड काय कुठे लिहिलं ते, द पोझिशन अँड व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम डिप्लेशन काढा. कसं काढणार, तुमच्याकडे लक्षात ठेवायला पाहिजे. मॅक्झिमम डिप्लेशन तेव्हा येईल. आता ही काही बॉडी सिमेट्रिकल नाही, तुम्ही चेक करून बघा सिमेट्रिकल आहे का ते बीम. तर बीम काय सिमेट्रिकल आहे का, नाही, इसेंट्रिक लोड लागतोय. तर आपण काय करणार, आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी स्लोप 0 राहतो त्या ठिकाणी आपलं डिप्लेशन मॅक्झिमम राहतं. मग मी काय करतो माहिती आहे का, स्लोपच्या इक्वेशनला आणतो परत. मग स्लोपच्या इक्वेशनला आणतो काय, तो EI/dY/dx = 6 × x²/2 -18 x - 4 त्याचा स्क्वेअर/2, ठीक आहे. आणि इथं प्लस आणि मायनस आहे बघा, तो ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, इथं प्लस आहे, प्लस आणि मायनस होऊन जातो. तो -35.77 करू शकता. डन. हां, तर हे कोणाचं इक्वेशन आहे, हे स्लोपचं इक्वेशन. आणि आपण काय बोललो की स्लोप जिथं 0 असतो, याचा अर्थ इकडची टर्म जेव्हा 0 होईल ना, तेव्हा एक्सची व्हॅल्यू तुम्ही काढायचं. मग काय करायचं, EI/dY/dx च्या ऐवजी 0 टाकायचा. = 6 × x²/2 -18 ब्रॅकेटमध्ये x - 4 त्याचा स्क्वेअर/2 -35.77, राईट. मग आपण काय करूया, याला आपण टाकूया आपल्या इक्वेशनमध्ये. अल्फा इक्वल केला 6 ठीक आहे, 6 × α(x²/2). पुढे जाऊया, -18 × डबा बाय डबा करून टाकू. ब्रॅकेटमध्ये जाऊया, α(x - 4) त्याचा स्क्वेअर करणार, स्क्वेअर केला /2. पुढे जाऊया, पुढे आहे आपल्याकडे -35.77. शिफ्ट सॉल्व, आन्सर इक्वल. तो अशानुसार आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू येऊन जाईल. म्हणजे कोणती व्हॅल्यू, ज्या ठिकाणी किती आलं 3.54. तो 3.54 मीटरच्या अंतरावरती काय आहे, मॅक्झिमम डिप्लेशन दिसायला भेटेल. सो देअरफॉर आता आपण काय करणार, ती व्हॅल्यू काढणार. तर व्हॅल्यू कशी काढणार, तर तुम्हाला काय काढा, x = 3.54 मॅक्झिमम डिप्लेशन आहे ना. चला आता डिप्लेशनचं इक्वेशन आणा. मग डिप्लेशनचं इक्वेशन काय, EIY = 6 × x³/6 -18 x - 4 त्याचा वरती 3/6 आणि प्लस 1 मायनस ते मायनस होऊन जाईल, -35.77 × x. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय टाकायची, तर 3.54 टाका. बरं उत्तर किती येतं बघा. तुमच्या लक्षामध्ये येईल की जेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू 3.54 याच्यात टाकणार, तर 3.54 छोटा होऊन जाईल, हा मोठा होऊन जाईल. छोटा मायनस मोठा म्हणजे अख्खी टर्म काय होऊन जाईल, 0. ती अख्खी टर्म 0 होऊन जाईल. मग काय आलं, EIY = 6. आता 6 कट बी करू शकतात. 6 कटला x³ ठीक आहे, हे चाललं गेलं डायरेक्ट -18 आणि सगळी टर्म गेली, -35.77 × x. सोपं आहे. तो काय आला मग आता, EIY = तो x³ ना, हा x³ मग टाका. एक्सची व्हॅल्यू काय, 3.54 त्याचा क्यूब -35.77 × 3.54. मग करा, किती उत्तर येतं, 3.54. त्याचा काय करायचं, मला क्यूब करायचं. ठीक आहे, मी केला क्यूब. पुढे काय, -35.77 × 3.54. 3.54 किती उत्तर येते,
आन्सर येते -82 पॉईंट. तो EIY इज इक्वल टू -82.26 -82.26. याचा अर्थ वाय मॅक्सची व्हॅल्यू किती आली? वाय मॅक्स बरोबर -82.26 आणि EIला इकडे आणलं डिवाइड बाय EI. इथं काही तुम्हाला EIची व्हॅल्यू टाकायची नाही आहे. तो वाय मॅक्सची लोकेशन काढली, ही आली त्याची पोझिशन आणि ही आली त्याची व्हॅल्यू. तो व्हॅल्यू पण ते पण काढलं. पहिला आपला पॉईंट सॉल्व्ह झाला. त्याने म्हटलं होतं ना आपल्याला, त्याने म्हटलं होतं की तुम्ही पोझिशन, हे बघा इथं म्हटलं मागच्या बाजूला काय म्हणले की तुम्ही पोझिशन आणि व्हॅल्यू काढा. ते झालं. तो इथं आता 9 मार्काचा क्वेश्चन होता, म्हणजे 3 मार्क आताशी पडले. स्लोप ॲट अ मिड स्पॅन. आता स्लोप मला काढायचं मिड स्पॅनला. तुम्ही काय करतो, स्लोप जर का तुम्हाला मिड स्पॅनला काढायचे असेल तर काढू शकता, कारण की तुमच्याकडे स्लोप आणि डिप्लेशनची इक्वेशन आता शोधली, तुम्ही काही बी काढू शकता, चालेल. तो मला काय काढायचं आता, स्लोप काढायचा आहे याला मिडलला. तो मिडलला स्लोप काढणं याचा अर्थ नाव तुम्ही काय करणार, मिडलला काढणे याचा अर्थ टोटल स्पॅन होता 6चा. बघा ना, चेक करा टोटल स्पॅन कितीचा होता, 6चा. हे बघा टोटल स्पॅन कितीचा आहे, 6चा आहे. मिडल म्हटल्यावरती किती येईल बरं का, ती 3. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू किती टाकणार, 3. हे टाका ना आता, सिंपल आहे. सो नाव मिडल म्हणताय, याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 3 मीटर आहे आणि ती कुठे टाकणार, तुम्हाला म्हटलं मिडलला स्लोप काढा. मिडलला स्लोप काढा याचा अर्थ स्लोपचं इक्वेशन पाहिजे. मग आता मग स्लोपचं इक्वेशन काय आपल्याकडे, EI स्लोपचं स्लोप काढायला लावतो आहे. EI dy/dx बराबर 6 × x²/2 -18 x - 4 त्याचा स्क्वेअर/2 हां, आणि प्लस मायनस 35.77 होऊन गेला. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का आता, की लक्षामध्ये काय येईल तुमच्या, की एक्सची व्हॅल्यू 3 जर का समजा तुम्ही जर टाकायला गेलात तर 3 - 4 म्हणजे हा काय होऊन जाईल माहिती आहे का, छोटा मायनस मोठा होऊन जाईल, इटम कट होऊन जाईल. मग उरते काय फक्त EI dy/dx, ज्याला बोलतो आपण स्लोप, इज इक्वल टू काय येईल बरं, 6 × x²/2. एक्सची व्हॅल्यू किती टाकायची मला, 3 ना, एक्सची व्हॅल्यू बघा ना, 3 टाकायची. तो 3/2 मायनस इथं चाललं गेलं -35.77. हे झालं. तुम्हाला काय भेटून जाईल, हा स्लोप भेटून जाईल तुम्हाला रेडियनमध्ये. मग टाका ना, हा स्लोप डायरेक्टली रेडियनमध्ये भेटून जाते. काय येईल बघूया, तो काय येईल बघून घेऊया. किती, 6 × 3² / 2. पुढे जाऊया, -35.77. यात किती आला आता, यात आहे -8.77. ठीक आहे. तो EI dy/dx बरोबर -8.77. तुम्हाला dy/dx ज्याला आपण थिटा बोलतो ते काढायचं. मग कसं करणार, -8.77 / EI. याचं उत्तर कशामध्ये असेल, रेडियनमध्ये. झालं. हा दुसरा बी सॉल्व करून झाला. तो 2 गोष्टी माझ्या सॉल्व करून झाल्या. कारण की दुसरी गोष्ट काय विचारली होती त्याने दुसरी गोष्ट आपल्याला विचारली होती की बाबा स्लोप काढा, मिड स्पॅनला काढला. आणि लास्ट विचारते डिप्लेशन ॲट अ लोड पॉईंट. लोडच्या पॉईंटला डिप्लेशन काढायचं. बघा, लोडच्या पॉईंटला डिप्लेशन काढणं म्हणजे काय बरं का, तिसरी कंडिशन विचारली आहे. आता लोड लागतो कुठे, तुम्ही चेक करा. लोड लागतो कुठे बरं का, लोड लागतो A पासून 4 मीटरच्या अंतरावरती. याचा अर्थ x = 4 मीटर घ्या आणि ते कशामध्ये डिप्लेशन काढायचं ना, डिप्लेशनच्या इक्वेशनमध्ये टाका. सिम्पल आहे. तुम्ही काय करणार बरं का, तो डिप्लेशन ॲट लोड, तर लोडच्या ठिकाणी डिप्लेशन जर तुम्हाला काढायचं असेल तर कसं काढणार तुम्ही, आता बघा, EIY हे डिप्लेशनचं इक्वेशन घेतो मी. 6 × x³ / 6 -18 ब्रॅकेटमध्ये x - 4 त्याचा ³ / 6. ते मायनस प्लस मायनस झालं 35.77 × x. आणि तुम्हाला काय म्हणतो आहे की डिप्लेशन ॲट अ लोड, पॉईंट लोड म्हणजे कुठे रे, पॉईंट लोड किती अंतरावर आहे, x = 4 मीटरवरती. मग तुम्ही x = 4 जेव्हा टाकणार ना, तर 4 - 4 हा 0 जाईल, म्हणजे टर्म चालली जाईल. ठीक आहे ना. मग टाका बरं का आता, EIY बराबर 6 आणि 6 कट होऊन जाईल. एक्सची व्हॅल्यू टाकायची 4, तो 4चा क्यूब लिहिणार मी इथं, राईट, -35.77 × 4, कारण की एक्सची व्हॅल्यू मला 4 टाकायची, बरोबर. मग झालं आहे. याचं उत्तर किती येतं बरं का, चेक करा. याचं उत्तर किती येते, 4चा क्यूब पुढे -35.77 × 4. हे किती आन्सर येईल, आन्सर येते -79. तो इथे लिहितो. EIY बराबर -79.08. तुम्हाला काढायचं आहे वाय काढायचं आहे. मग वाय काय येईल, -79.08 EI. हा झाला आपला वाय. तो जेवढे पण गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या मी कन्सेप्च्युअल काढलेल्या आहे, काही अडचण आली तर मला विचारू शकता, थांबतो.